जसं नवीन जे न्यू कमर ॲक्टर येतात किंवा बऱ्याच वेळा हरास होतात, काही चान्स मिळतो नाही मिळत, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ? कैरेक्टर भी बहुत बोल्ड है, बहुत बहुत ज़्यादा अलग अंदाज का कैरेक्टर है। देखने में आपको बहुत मजा आएगा। मूवी तुम्हाला बघताना नक्कीच असं वाटेल की अरे हे काय घडलं, हे कुणी केलं, हे असं कसं काय झालं. ते तुम्हाला ते 10 तारखेनंतर सस्पेन्स ओपन होईल की कोणी नेगेटिव्ह. हंगामा OTT म्हणून प्लॅटफॉर्म आहे, तर यावरती हा मूवी येणार आहे. 10 तारखेला रिलीज होणार आहे, तर तुम्ही ते सबस्क्रिप्शन घेऊन तो बघता येईल तुम्हाला. हाय, मी राजश्री. खरं तर आज मी आलेले आहे एमरल्ड ग्रीन ह्या मूवीच्या पोस्टर प्रमोशनसाठी. तर त्यांची टीम आपल्या सोबत आहेत. तर आणि हे आहेत मेघराज सर. सर, आपण काय सांगू शकता मूवी बद्दल? निश्चितच आज आनंद आहे की भावेश आणि त्यांच्या टीमचं एक स्वप्न गेली 2 वर्षापासून असलेलं पोस्टर लॉन्च होत आहे. त्यांची फिल्म येते 10 ऑगस्टला. यातील सर्वच कलावंत यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. चांगली कथा असलेली पटकथा, संवाद, उत्कृष्ट असं दिग्दर्शन, एक निर्मिती मूल्य असलेला हा चित्रपट आणि यातील सर्व टेक्निशियनने केलेलं काम हे हंगामावर आपल्याला 10 ऑगस्टपासून दिसणार आहे. आपण सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करा, हा फिल्म पहा आणि या भावेश आणि त्यांच्या टीमला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि सर, आपण नवीन जे न्यू कमर ॲक्टर येतात किंवा बऱ्याच वेळा हरास होतात, काही चान्स मिळतो नाही मिळत, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? फिल्म इंडस्ट्री एका रात्रीत तुम्हाला स्टार बनवत नसते. स्ट्रगल हा प्रत्येकाला तिथे फिमेल ॲक्ट्रेस असेल, ॲक्टर असतील, नंतर टेक्निशियन्स असतील, या सर्वांना स्ट्रगल आहे. स्ट्रगलमधूनच माणूस तयार होतो. मी यातून एकच सांगेन, जे न्यू कमर्स आहेत की तुम्ही पहिले रंगभूमीवर तुमचे पाय भक्कम करा. तुम्ही चांगल्या ड्रामाजमधून, स्टेज शोजमधून तुमचा एक कॉन्फिडन्स तयार करा. कुठल्याही फील्डमध्ये कॉम्पिटिशन असतेच, परंतु त्या कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर अतिशय पेशन्स असणं महत्त्वाचं आहे. एक दिवस तुमच्या कष्टाला निश्चितच न्याय मिळेल. आणि आजकाल पाहिलं तर OTT असेल, म्हणजे आपण पाहिलं OTT असेल, नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, सिरियल्स असतील, फुल लेंथ फीचर फिल्म्स असतील, शॉर्ट फिल्म असतील, डॉक्युमेंटरी असतील, ॲड फिल्म्स असतील, असे अनेक ऑप्शन्स प्रत्येकासाठी आहेत. प्रत्येकाला करिअरचं ऑप्शन आहे. तुम्ही चांगल्या लोकांपर्यंत, चांगल्या प्रोडक्शन हाऊसपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यातून तुम्हाला निश्चित यश मिळेल. त्यामुळे पेशन्स ठेवा आणि काम करत राहा, एवढंच मला त्यांना सांगतो. आणि या पिक्चर म्हणजे काय एखादा संदेश काही देऊ शकता आपण आत्ताच की नंतरच? निश्चित आपण ही फिल्म पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या चित्रपटातून एक चांगली कथा आहे, त्यातून संदेश पण आहे. त्यामुळं या फिल्मची स्टोरी मी आपल्याला उलगडणार नाही, ती आपण स्वतः पाहावी. 10 ऑगस्टला आपण नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांनाही सांगा. फिल्म निश्चित आपणास आवडेल. थँक्यू. तर हंगामा OTT याला आपण सबस्क्राईब करायचं आहे. आणि तिथे ही मूवी आपल्याला बघायला मिळणार आहे. नवीन कलाकार आहेत आणि त्यांच्याकडनं नवीन काहीतरी आपल्याला बघाव्यास मिळणार आहे. तर आपण अवश्य सबस्क्राईब करा आणि हा मूवी नक्की बघा. आपल्या पिक्चरसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आता माझ्यासोबत आहेत एमरल्ड ग्रीन या मूवीचे मुख्य कलाकार आदित्य. नमस्कार. नमस्कार. तर आपण मराठीमध्ये कम्फर्टेबल आहात की हिंदी? मॅम, तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात. ओके. तर म्हणजे आता तुम्ही दिसता जे मेन रोल मध्ये आहेत, तर या मूवी बद्दल काय सांगू शकता? मूवी बद्दल जर सांगायचं म्हटलं तर सस्पेन्स थ्रिलर आहे. हम पहुंचे हैं ब्लू लगून रेस्टोरेंट. वाओ, बहुत बढ़िया है, बहुत ही बढ़िया. आणि आता सध्या सगळ्यांना एक क्युरिओसिटी असते किंवा असं म्हणायला हरकत नाही की एक तो रश हवा असतो सगळ्यांना. सो हे त्या मूवीमध्ये आहे आणि हे तुम्हाला बघताना नक्कीच असं वाटेल की अरे हे काय घडलं, हे कुणी केलं, हे असं कसं काय झालं. सो हे बघण्यासाठी नक्कीच ट्विस्ट आहे. सो हे नक्कीच बघा तुम्ही. 10 तारखेला रिलीज होत आहे आणि बाकी तर तुम्हाला बघून तुम्हीच रिव्ह्यूज द्या की तुम्हाला कसं वाटेल. अगदी नक्की. येस, आम्ही सगळे एकदम मोठ्या संख्येने बघणार आणि रिव्यू पण देणार. ऑल द बेस्ट. थैंक यू सो मच मैम. थैंक यू. तो मेरे साथ है भी एमरल्ड ग्रीन की
मूवी की मेन हीरोइन जो लीड रोल में है पलक। तो हाय। हाय, आपकी पहली मूवी है? नहीं, ये मेरी वेब सीरीज़ है, 4th या 5th वेब सीरीज़ मैंने की है। मैं एक्चुअली तेलुगु में काम करती हूँ, ओके। सो तेलुगु में काम करते करते फिर वेब सीरीज़ के ऑफर्स मुझे आते गए और फिर ये मेरी 3rd या 4th वेब सीरीज़ है। एक्चुअली आपका मूवी का जो पोस्टर है वो बहुत बोल्ड है, तो आपका Yes. रोल कैसा है इसमें? कैरेक्टर भी बहुत बोल्ड है, बहुत ज़्यादा अलग अंदाज का कैरेक्टर है। देखने में आपको बहुत मज़ा आएगा। एक्टिंग के जो नर्वस रहते हैं, हाँ। आपको सब उसमें एक्सपीरियंस करने मिलेंगे, मतलब बोर्ड से लेके बिचारी क्योंकि आदित्य ने बहुत मारा है मुझे इसमें, तो वो भी आपको देखने मिलेगा इसमें। तो मज़ा आएगा आपको, डेफिनेटली देखने को मज़ा आएगा। तो आपने बहुत एंजॉय किया। मैंने शूटिंग के दौरान बहुत ज़्यादा एंजॉय किया। तो हम भी मूवी देख के एंजॉय करेंगे, ऐसा मानते हैं? यस, पक्का पक्का। एंड थैंक यू सो मच, आप इतना अच्छे से हमारा प्रमोशन कर रहे हो। थैंक यू टू यू ऑल्सो। और 10th ऑफ अगस्त को पक्का हमारी फिल्म देखिए। इट्स अ सस्पेंस थ्रिलर फिल्म, 1 घंटे का फिल्म है, मिनी फिल्म बोल सकते हैं इसको। बहुत सबने बहुत मेहनत से काम किया है, बहुत अच्छे से काम किया है। आपको डेफिनेटली, ये मेरा गारंटी है, आपको देखने में बहुत मजा आएगा। थैंक यू। और क्योंकि ये मूवी पुणे में शूट हुआ है, तो इसीलिए पुण्याच्या लोकांसाठी तर हा. अजूनच मजा पण येईल. आपल्यासाठी मेजवानी आहे, म्हणून आपण मेजवानी सगळ्यांनी आहे. नक्की बघा. येस येस येस. व्हेरी नाईस, Alright. ऑल द बेस्ट. थँक्यू. सर, आपण या मूवी बद्दल काय सांगणार? एमरल्ड ग्रीन हा माझा 3rd मूवी आहे. याच्या आधी मी 2 फीचर फिल्म्स केल्या आहे. माझा 3री मूवी जो OTTवर रिलीज होतो. याच्या आधी माझी फिल्म थिएटरवर आली आहे, रहस्य म्हणून. आता एमरल्ड ग्रीन एक नॉवेलमधली स्टोरी आहे. एमरल्ड ग्रीन नावाची एक नॉवेल आहे. समीर नेल्लेकर त्याचे रायटर आहेत, जे मॉडर्न कॉलेजला प्रोफेसर आहेत. तर त्या नॉवेलमधली ही एक स्टोरी आहे, जी आम्ही फिल्ममध्ये कन्वर्ट केली आहे. खूप इंटरेस्टिंग आहे आणि सगळं काय आहे ते युनिक गोष्ट ती म्हणजे टायटल जे आहे आमचं एमरल्ड ग्रीन, तर तुम्हाला मूवीमध्येच त्यामध्ये तुम्हाला त्यासाठी तुम्हाला हंगामा OTT जे चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल 10 ऑगस्टला, किंवा त्यानंतर घेऊ शकतात तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही मूवी बघून आम्हाला नक्की रिव्ह्यू द्या, कसा वाटला मूवी. हे चॅप्टर 1 आहे. चॅप्टर 2 सुद्धा आम्ही करणार आहे याचं. या मूवीचे 2 आणि पार्ट हा आहे. मूवी शूट कुठे झालाय मग? हा शूट आम्ही पुण्यामध्ये केला आहे, अरे वा वा वा. बावदानला. येस. आणि याचं शूट जे आहे ते फुल ओव्हरऑल नाईट शूट झालं आहे 90%, आणि बाकी 10% आम्ही माझ्या गावाकडे केलं होतं. खूप छान. येस तर आम्ही सगळे हा मूवी नक्की बघू येस आणि रिव्ह्यू तर नक्कीच देऊ. येस. तर आपल्या मूवीला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. नक्की बघा 10 ऑगस्टला हंगामा OTTवर एमरल्ड ग्रीन. थँक्यू सो मच. माझ्यासोबत आहेत एमरल्ड ग्रीन या मूवीच्या प्रोड्युसर आरती परदेशी मॅम. या मूवीबद्दल आपण काय सांगू इच्छिता? मूवी ॲक्च्युली खूप छान बनला आहे आमचा. ॲज अ प्रोड्युसर माझा खूप पहिला एक्सपिरियन्स होता आणि खूप मजा आली मला मूवी. म्हणजे आम्ही जेव्हा शूट करत होते खूप छान मला एक्सपिरियन्सेस भेटले. म्हणजे जसं आपल्याला वाटतं की खूप इझी आहे, तसं इझी नसतं. खूप जास्त तुम्हाला मेहनत घ्यावी लागते त्याच्यासाठी. आणि म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या मूवीमध्ये पैसे लावता तर तुम्हाला असं वाटतं की पैसे लावल्यावर मूवी नाही, न्यू कमर म्हणून काही भीती वाटली का तुम्हाला? न्यू कमर म्हणून मला तीच भीती वाटलेली की पैसे मी लावते पण मूवी चालणार की नाही चालणार याची मला म्हणजे कारण अशी इकडे भीती कॉम्पिटिशन होती. खूप हां, असते. खूप जास्त कॉम्पिटिशन. इंडस्ट्री आणि ही आपण हिंदी इंडस्ट्रीमध्ये करतोय, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे मूवी, तर त्याचा थोडासा जास्त रिस्क असतो. ऑब्वियसली वी हॅव नॉन वेल कॉल लाईक आमची जी कास्ट आहे ती वेल नोन नाही आहे, पण तरी पण खूप छान ॲक्टिंग केली त्यांनी. त्यांचं ॲक्टिंग आणि त्यांचं सर्व काही बघून मला खूप छान वाटलं की ते छान करत आहे असं म्हणून. तर मी आता कॉन्फिडेंट आहे की आमचं मूवी खूप छान चालणार आहे. तर मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेन की जा 10th ऑफ ऑगस्टला हंगामा प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन घ्या आणि प्लीज मूवी बघा आणि प्लीज डू नॉट मिस द एव्हरी सिंगल पार्ट ऑफ दिस मूवी. So thank you so much for giving this opportunity to take an interview of this. Thank you so much. थँक्यू. आणि आम्ही ही मूवी नक्कीच बघू आणि रिव्ह्यू पण देऊ. तरी ह्या मूवीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. हाय, मी राजश्री. माझ्यासोबत आहेत एमरल्ड ग्रीन या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका ज्यांनी निभावली आहे ते लकी बडगुजर, जे पुण्यातलेच आहेत आणि आपल्या सगळ्यांसाठी ती अभिमानाची बाब आहे. तर पोस्टरमध्ये आपण खरं तर सिगारेट पिताना दिसत आहे, तर आपला रोल कसा आहे याच्यामध्ये काय सांगाल? रोल म्हणजे माझा एक कॅरेक्टर आहे, तर मॅक म्हणून कॅरेक्टर दिलं होतं मला. तर हे खूप बोल्ड कॅरेक्टर होतं आणि सध्या जे आता OTT मूवीवरती जे आपण बघतोय कंटेंट वगैरे बरोबर,
तर थोडं बोल्डनेस वगैरे त्याच्यावरती राहतं, थोडं बोल्ड कंटेंट थोडं राहतं. तर त्यामुळे त्या अकॉर्डिंग त्यांनी ते डिझाईन केलं होतं कॅरेक्टर मॅकचं. एक आर्टिस्ट म्हणून राहतो मॅक, एक आर्टिस्ट राहतो आणि त्याला काहीतरी एक थ्रिल राहतो करायचा की लाईफमध्ये काहीतरी एक वेगळं करूया. तर ती तो तुमचं थोडंसं बॉडी स्ट्रक्चर बघून असं वाटतं की निगेटिव्ह रोल तुम्ही केलाय, बरोबर? ते तुम्हाला ते 10 तारखेनंतर सस्पेन्स ओपन होईल की कोणी निगेटिव्ह केलं आहे, कोणाचं काय कॅरेक्टर आहे. ओके ओके ओके. असं तर मग त्याच्यासाठी तुम्ही 10 तारखेला हे ऍक्च्युली हंगामा OTT म्हणून प्लॅटफॉर्म आहे. तर यावरती हा मूवी येणार आहे, 10 तारखेला रिलीज होणार आहे. तर तुम्ही ते सबस्क्रिप्शन घेऊन तो बघता येईल तुम्हाला मूवी 10 तारखेला. आणि आपण पुण्यातलेच आहात तर सगळ्या पुणेकरांनी हा पिक्चर अवश्य बघावा. हा पुणेकर बघा, हा ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला दिसेल मूवी. असं नाही की फक्त पुण्यासाठी, पुणेमध्ये दिसेल, मुंबईला, महाराष्ट्र, गुजरात, प्रत्येक स्टेटमध्ये हंगामा OTT ऑल ओव्हर इंडिया राहील. तर तुम्हाला कुठे बघता येईल मूवी. हो, तो बघा आता नक्कीच सगळ्यांनी बघा, मोठ्या संख्येने बघा आणि रिव्ह्यू पण द्या. म्हणजे मग जे प्रोड्युसर आहेत त्यांनी जी काही मेहनत घेतली आहे त्यांचं फीडबॅक त्यांना लगेच मिळेल. ऑल द बेस्ट. हम पहुंचे हैं ब्लू लगून रेस्टोरेंट. वाओ, बहुत बढ़िया है, बहुत ही बढ़िया.